बस ना, भरपूर जागा आहे. बसलीस? हो, आज गरमीच आहे म्हणून मी मुद्दामून ते हुडी काढली आणि हे घातलं. कबूतर नुसते. नाही, आज कोण नाही. नाही. सो आपण आता सर्वात पहिले दीदीला स्टेशनला सोडा चाललोय. रेग्युलर रुटीन आहे हा माझा. सकाळी 7:30 वाजता निघायचं. सूर्य आलाय बा दीदी. सूर्य बा कसला दिसतोय बा, एकदम कडक. थोडा लवकर निघाला आता असं वाटतंय आता मला. बापरे, गर्दी बघ कसली इथे. चल बाय. हां, पैसे दे. चलो बाय 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 बाय. नीट जा ग. सो ना भाई आ गया R15M. भाई अपना फुल राइडर है एकदम. फुल मस्त है की तयार होऊन आलाय भाई. फुल एकदम चकाचक एकदा हेल्मेट घालत. नाही. सो गाडी वॉश करून घेतली इकडनं. यायचं असेल या इथे कधी पण बायकर अड्डाला. वॉश बिश करून घ्या मस्त पैकी. चलो आता निघू. डायरेक्ट रोडवरती भेटू आपण. चलो. चले. चलो. गणपती बाप्पा मोरया. क्या मतलब इंटरकॉम लेना पडेगा. सो आत्ताच मला समजलं की मी माझ्या माईकचं कनेक्शन तर केरळलाच विसरलो होतो. सो लक्षातच नाही राहिलं. पटकन एकदम ती वायर काढायचीच लक्षात राहिली. मग अशी जो आवाज आला असेल त्यासाठी सॉरी. सो ना भाई दिख गया मेरे को भाई. चलो बघाते अभी. पुढे ना. अच्छा ठीक. क्या लग रहा है यार सच्चे में, मतलब कैमरे में मत दिख रहा है. इमेजिन अशा 5-6 गाड्या चालल्यात मस्तपैकी रस्त्यावर. काय मजा येईल भाई. मी मागे लागतो सगळ्यांच्या चला 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 म्हणून. कोण येत नाही भाई. त्या दिवशी आमचं कन्व्हर्सेशन झालं थोडंसं. चला जाऊया म्हटलं तो बोलवता. तो सो डिसाइड केला. असं एकदम अचानकचा प्लॅन ठरला आमचा की चलो राईड जाके आते एक थोडासा. हा रस्ता कधी बनणार काय माहीत नाही बाबा आपल्याला. थोडंसं स्ट्रेच करूया जिथे रस्ता चांगला आहे तिथे. कारण का त्याला पण मग नंतर मग भाई एकदम स्लो वाटायला लागेल गाडी. हे बघा भाई राईड करतात भाई. रायडर आहेत. रायडर भरपूर निघतात. सॅटर्डेला पण सुट्टी असते कारण का भरपूर जणांना. सो निघतात. आज आमचा असा काय वेगळा असा काय प्लॅन नाही आहे. नॉर्मल म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण राईड करायचं, डेस्टिनेशनला जायचं, एन्जॉय करायचं आणि त्यानंतर आपलं पेट पूजा करून मस्तपैकी घरी यायचं. मला आठवत आहे लास्ट टाईम आम्ही जेव्हा ह्याला गेलो होतो ज्याला आपलं बोरबे डॅमला गेलो होतो त्यावेळेस आम्ही इथे थांबलो होतो या साईडला पुढे. आणि रवींद्राची टोपी पडली होती ह्याची स्वेटरवाली भाई इथंच पडली होती. आणि आम्ही जवळजवळ
200-300 मीटर पुढे गेल्यानंतर म्हणजे ह्याच्या पुढे गेल्यानंतर आम्हाला रिअलाइज झाला, अरे भाई येतो निकल ये वाई 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 फुल फॉर्म मध्ये. 200-300 मीटर पुढे गेल्यानंतर आम्हाला समजलं, अरे भाई टोपी किधर गिर गया. नंतर मग भाई शोधून नाही गेलं तेव्हा भेटली. ॲक्च्युली झालं काय, त्याने बरोबर लावली होती, त्याने बरोबर ठेवली होती. मी ॲक्च्युली जेव्हा माझं लक्ष नव्हतं, मी गाडी काढली तेव्हा पडली ती. तो ज्यांना वाटतं भाई मी स्लो गाडी चालवतो बघून घ्या तुम्ही, नाही तर कंप्लेंट करता भाई. सगळे लोक मला DM करतात भाई मी गाडी स्लो चालवतो भाई या. लेकिन कंपैरेटिव टू त्या बाइक भाई भी स्लो चालवतो है, कारण का भाई ती स्पोर्ट बाइक है. उसको पिकअप भाई उसका क्या बोलते हैं टॉर्क बोल सकते हैं भाई, वो जो उसका दम है उसका वो अलग है, इसका अलग है. दोनों बाइक अलग पर्पज के लिए बने भाई. वो नाहीसा हो गया भाई, नाहीसा झालाय भाई तो आपला मित्र भाई. भाई तर मी त्याचं नाव नाही सांगितलं तुम्हाला, क्षितिज नाव आहे त्याचं. मी इंट्रो करून देईन काहीतरी तुम्हाला असं नॉर्मल असं ब्लॉगमध्ये. भाई रुक गया था मेरे लिए. त्याला आता थोड्या वेळाने फील व्हायला लागेल मी स्लो चालवतोय एवढं. मस्त चालवतं यार बघतो, म्हणजे रायडिंग पोझिशन पण मस्त आहे बाईकची. या ॲक्च्युली अंडर रेटेड बाईक आहे खूप, बट स्टील म्हणजे आपण म्हटलं ना खूप भारी आहे बाईक. ज्याने चालवले त्याला कल्पना आहे भाई. त्यावेळेसची बादशाह बाईक आहे, आज पण बादशाहच होती बाईक. ती वो एक गियर डाउन अप करेगा ना बाईक खत्म, वो गायब हो जाएगा इधर से. सो खराब रस्ता सुरू झालेला आहे यार. काय म्हणजे मी म्हणतो बनवा ना, काय प्रॉब्लेम काय होता तुम्हाला बनवायला. इलेक्शन आलंय, मस्तपैकी रस्ता बनवा, आम्ही पण खुश होऊन जाऊ, वोट देऊ मस्तपैकी, मजा करतोय. तर काय नाही पण बनवा यार रोड. काय आहे म्हणजे हा रस्ता म्हणजे काय आहे प्रॉब्लेम आहे यार हा सगळा. लिटरली म्हणजे 1 किलोमीटर 1 ते 1.5 किलोमीटरचा पॅच आहे ना हा असाच आहे, याला काहीच नाही करू शकत. आणि तुम्ही आता हे सिंगल सीट आहे म्हणून काय वाटत नाही माहिती आहे का, जर डबल सीट असेल तर जाम असं म्हणजे मागच्याचा विचार करून चालवावं लागते. आता हे बघ मी कुदवतो डायरेक्टली गाडी, कारण का मला माहिती आहे की तेवढी कॅपेबल आहे आपली बाईक. बट डबल सीट नाही कॅपेबल बाबा. डबल सीट आता माझं एकट्याचं वजन 90 किलो आहे, त्यानंतर मी कोणत्या तरी माणसाला बसवून अशी कुदवली बाई गाडी, म्हणजे आहे बांधावीच लागेल म्हणजे गाडी 2 महिन्यामध्ये. चलो फिर ये इसको अभी पार करके जरा अच्छे रस्ते पे मिलेंगे. हाँ बनतोय रस्ता तर बनतोय पुढे, बघू आता काय कधी बनणार त्याच्यावरती आहे. मेरे को इससे सीखने मिल रहा है बहुत कुछ. उसको देख रहा हूँ ना कैसे चला रहा है ये गाडी. लिटरली असं फिरणार ना बाहेर तेव्हा आपल्याला समजणार कसं काय गोष्टी ॲक्च्युअल वर्क करतात, कसं केल्या पाहिजेत वर्क. जोपर्यंत आपण गाडी काढत नाही ना बाहेर किंवा असं फिरत नाही कोणासोबत तरी, तोपर्यंत आपल्याला काय समजणार नाही कसं चालवायचं वगैरे. रस्त्याची पूर्ण वाट लावून टाकली आहे मला. वांगणीपर्यंत तर असाच रस्ता आहे माहिती आहे मला. आता वांगणी जोवर क्रॉस करत नाही ना आपण तोपर्यंत काय खरं नाही आपलं. आता माझं टेंडन्सी कशी आहे माहिती आहे, मी या ट्रकच्या मागोमागच राहील. पण मला आता ह्याच्यामुळे थोडा कॉन्फिडन्स आला की गाडी थोडीशी तरी पुढे घेतली पाहिजे. आहे पॉवर आहे गाडीमध्ये आपल्या. लिटरल यू कॅन ओव्हरटेक इफ यू आर सीइंग गॅप देन यू कॅन डेफिनेटली ओव्हरटेक. आता मस्त रोड सुरू झाला आहे. असे रस्ते मला आवडतात ना, असे रस्ते मस्त वाटतात भाई. हाय विवे घ्या. आता रस्त्याची तारीफ केली मी, परत खराब रस्ता आला. एन्जॉय करायचा आपण. बघा शेवटी दोन्ही रस्तेच आहेत, एन्जॉय करायला शिकलं पाहिजे आपण. फक्त जसं आहे सिच्युएशन त्यामध्ये थोडा आपण बोलते ना की अप्स अँड डाऊन चालू राहतात लाईफमध्ये, त्या प्रकारचं आपलं असलं पाहिजे. त्याशिवाय मजा पण नाही. जोवर ह्या रस्त्यावरती चालवणार ना तोवर त्या चांगल्या रस्त्यांची मजा राहणार नाही, हे तर लक्षात ठेवा. हो रस्ता आलेला आता तुम्ही बघू शकता केवढा मागे. मला माहित नाही दिसतंय की नाही. आता बघा तो कसं जायला, धापधूप जायला एकदम.
ते इथे चेकपोस्ट लावले ते इलेक्शनसाठी. गाडीवाल्यांना नाही थांबवतात, कारण का त्या दिवशी आम्ही पण आलो, भरपूर वेळ आलो, म्हणजे 2-3 वेळा आलो आता इथे. गाडीवाल्यांना कारवाल्यांना मोस्टली थांबवतात आणि विचारतात, म्हणजे काय कॅश बिश नाही ना मोठी काय जास्त. पैसा पैसा पैशाचा खेळ आहे सगळा. सो आता हा रस्ता एकदम चिकना आहे, चिकना चमेली एकदम रस्ता, पळवायला मजा येणार याच्यावरती. मी प्रॉपर साईन हॉर्न देऊनच मी ओव्हरटेक करतो, अदरवाईज मी करतच नाही ओव्हरटेक. मला माहिती आहे, कारण का माझं पोटेन्शियल स्वतःचं, की जर अशी काही सिच्युएशन आली की जिथे मी काहीच नाही करू शकलो, तिथे मी अडखळणार. सो मी समोरच्याला आधी इन्फॉर्म करतो बाबा की मी येतोय, सो बी अवेअर. सो म्हणजे ॲटलिस्ट 90% त्याच्याकडनं मी वाचला जाईन, 10% मी सांभाळू शकतो ना. 90% मला सांभाळायला लागलं तर मी काय करू? अशा सिच्युएशनमध्ये मी काहीच नाही करू शकणार. म्हणून मी मोस्टली समोरच्याला आधी इन्फॉर्म करतो की बाबा हा राहू नाही, मस्तपैकी गाड्यांना चालल्यात, मस्तपैकी मजा आहे बाबा. काय असं फिरायची काहीतरी लाईफमध्ये मजा असतो माहिती का. ये गाड़ी मेरे को लगता है ज़्यादा से ज़्यादा सो जाएगी, भगाऊंगा तो ज़्यादा, तो उससे ऊपर तो नहीं जाएगी. भाई फुल चिल करत चालला है, तो मैं रुकता हूँ आगे जाके, तू आजा, वापस ओवरटेक करूँगा एक बार. चलो भाई हमने क्रॉस बघितलं, हे असे मूर्ख लोक. तुम्हाला मी 90च्या स्पीडला होतो, ऑलमोस्ट 95च्या स्पीडला, आणि तो गाडी अर्ध्या रस्त्यावरती लावू नाही पाहिजे. आणि या कंडिशनमध्ये काय माहिती आहे, आपण थांबलेलं कधीही योग्य, कारण का ना हे असे लोक ना थांबणार नाही. आता मला म्हणजे तोंडामध्ये एकदम काहीतरी येत आहे, हे लोक थांबत नाहीत, हे लोक टाकणार गाडी डायरेक्टली, समजलं का तुला? मला हे लोक थांबत नाहीत. आणि नंतर मग ब्लेम कोणाला करणार माहिती आहे का, की बाईकवर फास्ट चालवत आहे. यार बाईक फास्ट चालवता, बाई 160 लिहिलं येते इंडिकेटर ह्याच्यामध्ये, माझ्या मीटरमध्ये. ॲटलिस्ट 100 तर चालवेन मी. 100 तर डिझर्व करते ही बाईक माझ्याकडनं. 100 मागते बाई माझ्याकडनं ती बाईक, की बाबा 100 तरी ने, ॲटलिस्ट टच करो. अजून एक भाई रॉयल एनफिल्ड बुलेट भाई, आवाज कडक आहे भाई बुलेटचा, काय पण बोल. मला काय माहिती, मी आवाज तर बसवला नाही, कारण का मम्मी वगैरे फॅमिली बसणार, थोडं जरा त्यांना डिस्टर्बिंग आहे. आणि मला पण एक टाईम नंतर ना तो आवाज जरासा हे वाटायला लागतो, म्हणजे आपण म्हणतो ना ब्लॉगमध्ये माझा आवाज कमी येईल, बुलेटचा जास्त येईल. पण आवाज बसवला तर रुतबा कडक राहील माहिती आहे का. रुतबा असं भाई, रुतबा आहे रुतबा. आता घालवलं पण ह्याला किक नाही काय नाही भाई. स्कूटी बनवली भाई ह्याची लोकांनी, आता बाहेर का लोकांना चालवायला मिळाली त्याच्यामुळे माहिती आहे का. लिटरली यार म्हणजे किक नको काढायला पाहिजे मला असं वाटतं, कारण का भाई इनकेस कधी भाई म्हणजे असं कधी बंद झाली गाडी, काय मला पर्याय नाही दिसत आहेत यार, पर्याय दिसत नाहीत कुठे. काय करू शकतो मी अशा कंडिशनमध्ये? अशा कंडिशनमध्ये काय करू शकतो जरा थोडं कमेंट डाऊन करा. RSA वगैरे माहिती आहे मला की भाई तुम्ही रोड असिस्टंट वगैरे घेऊ शकता, जेणेकरून म्हणजे तुमचं टेन्शन जाईल काय होतं, कधी कुठेही भाई गाडी घ्यायला येतील लगेच तुला. तरी पण अदर दॅन दॅट म्हणजे काहीतरी असं असेल ना की भाई की जेणेकरून म्हणजे मी सेफ राहीन, म्हणजे कधी पण गाडी बंद झाली तर काहीतरी उपाय पाहिजे ना त्याच्यावरती. अशा ठिकाणी तर भाई जिथे रेंज नाही तिथे काय करू मग मी. हाँ सो रिफिल वगैरह के लिए चलो मैं आगे जाता हूँ. ये भाई पहुँच जाएगा, ये 5-6 रील देख के आ भाई आराम से, मेरा यूट्यूब वीडियो भी देख के आ. तोपर्यंत मी पोचतो. चलो पेट्रोल वगैरे रिफिल झालं आहे. माथेरानच्या अलीकडचंच पेट्रोल पंप आहे. हे काय आपलं समोरच तर माथेरान आहे. सो मस्त वाटतंय यार, म्हणजे सकाळ सकाळचं राईड करायला वगैरे लिटरली मस्त वाटतंय, चिल वाटतं. आणि डबल सीटची मजा वेगळी आहे, सिंगल सीटची मजा वेगळीच आहे काहीतरी. लिटरली म्हणजे असं वाटतंय की यार म्हणजे असं मागे भेटत नाही. ही गाडी तुम्ही म्हणाल ना
सिंगल सीट पळवायला मजा आहे, मस्त वाटतं एकदम, असं रिलॅक्सिंग फील होतं एकदम. काहीच असं म्हणजे क्लिअर असलं ना की थोडंसं वेट बॅलन्स वगैरे, आपण आता ही कॉर्नरिंग असं अशी टर्न वगैरे मारतोय तर थोडंसं वाटतं की भाई कुठेतरी अशी गाडी असं आपण अडकली असं वाटतंय. पण ना आता हे म्हटलं ना तर मस्त वाटतं, म्हणजे पळवता येते एकदम मस्तपैकी सिंगल सीट. बघा भाई ट्रिपल सीट फुल एकदम झापझूप एकदम चालत आहे मस्त. माथेरान भाई, माथेरान येणार काहीतरी तुझ्याकडे, डोंट वरी. आहे प्लॅन आहे तुझ्याकडे येण्याचा, लवकरच येऊ माथेरानला. बाईक राईड आपली होणार आहे. मला जर याच्यावरती कमेंट आलं ना चांगल्या तर मी नक्की करणार आहे बाईक राईड. पण माथेरानला बाईक राईड आधी मला जरा सेटअप थोडासा इम्प्रूव्ह करायचा आहे. बघू, चाललाय विचार काय इम्प्रूव्हमेंट करायचं वगैरे कसं काय. आता ते त्याच्यावरती डिपेंड आहे, त्या टाईमवरती डिपेंड आहे. कारण का म्हणजे सांगता येत नाही, आवाज नॉईस थोडासा हे होत असेल. त्या टाईमवरती डिपेंड आहे की मी काय करेन. कारण का कसं असतं, प्रत्येक सिच्युएशननुसार असतं आपलं टर्न होतं सगळं. बघू कसं काय होतंय त्यानुसार. आय होप थोडासा क्लियर असेल व्ह्यू, नाही असं नाही बोलूया. भाई आ गया भाई, देखो बोला जरा भाई वो आराम से पोहोच जाएगा भाई. विदाऊट सर्व्हिसिंग त्याची 130 जाते, मला तो सांगत होता. विदाऊट सर्व्हिसिंग तो आज जाणार होता ॲक्च्युली, पण माझ्यासाठी तो थांबला, बोलला की नको जाऊ दे, भाईचा मूड झालाय तुझा तर काय आज राईड करून येऊ मग जाऊ सर्व्हिसिंगला आरामात. तसं म्हणजे बेसिक सर्व्हिसिंग तो स्वतः बघतो की काय प्रॉब्लेम वगैरे असेल वगैरे तर ओके. पण मेजर जो आपलं हे असतं सर्व्हिसिंग, ती शेवटी ते करावीच लागते कधी ना कधी. जायला तो आज उल्हासनगरला वगैरे 15चं शोरूम म्हणजे जिथे असेल तिथे. पण मस्त झालं होतं तो, मला इम्प्रेस आहे भाई. मी त्याच्या ड्रायव्हिंग स्किलवरती इम्प्रेस आहे लिटरली. म्हणजे जेव्हा आम्ही सायकल चालवतो ना भाई तेव्हापासून बाईक चालवतो यार. म्हणजे आहे एक्सपिरियंस आहे, बंदे को एक्सपिरियंस तगड़ा है राइड का, कुछ तो सीखने मिलेगा भाई. माथेरानच्या डोंगरला जायचं यार बाईक राईड करायला, मजा येईल. हे असे मक्खन रोड असेल ना तर पळवायला मजा येते माहिती आहे का. स्पीड ब्रेकर काढून टाका या ह्याच्यातनं. स्पीड ब्रेकरमुळे सगळा प्रॉब्लेम आहे माहिती आहे का. स्पीड ब्रेकर नसतील ना आता भाई गाड्या कसल्या पळवतील लोक. मजा येते यार. ये देखो भाई चला गया, गायब हो जाएगा अभी 5 मिनट में गायब. बंदा चलाता है रिस्पॉन्सिबिलिटी लेके. हाँ एकदम ऐसा नहीं कि भाई कि भगाता है सिर्फ भगाता है, देख के सिग्नल देके एकदम प्रॉपर वे से एकदम भगा रहा है वो. तो नहीं भाई कि छपरी जैसा भाई एकदम कैसा भी. भाई अपना प्रोफेशनल राइडर है, ऐसा कोई भी कमेंट नहीं करना क्या, मेरे को पहले ही बता दो. तो मस्त वाटता है. ये देखो ये जो मैं बोला ना अभी, ऐसा थोड़ा सा टर्न कर सकते हैं गाड़ी, मतलब हैंडल नहीं कर रहा हूँ मैं टर्न, देख रहे हैं जो स्पीड पे ही, मतलब ये स्पीड पे नॉर्मल स्पीड पे ये देखो ये जो रहता है ना ऐसा, ये सिंगल सीट पे ना करने को बहुत कंफर्टेबल और ये लगता है कि भाई हाँ चलो टेंशन नहीं. ये देखो लिटरली मैं 80 पे कॉर्नरिंग कर रहा हूँ. कॉर्नरिंग नहीं बोल सकते बट स्टिल मैं सीख रहा हूँ थोड़ा थोड़ा. इसमें कॉर्नरिंग तो नहीं हो सकती ब्रो प्लीज. कोणी येऊ पण नका कमेंट सेक्शन मध्ये बोला की कॉर्नरिंग कर भाई म्हणून. लेकिन इस पे मैं भगा रहा हूँ भाई, तगड़ा भगा रहा हूँ. मतलब स्कूटी से लेके डायरेक्ट बाइक पे हो भी 350cc भाई. ट्रांजिशन म्हणजे कडक आहे, याच्यावरती काय हेच नाही, संदेह नहीं कर सकते कोई. देखो भाई देखो देखो भाई देखो देखो भाई स्पीड देखो. गया ना भाई, सो गया कि नहीं. ऑलमोस्ट है 90 के आसपास है भाई. ये होता है भाई सिंगल राइड करने का. ये भाई माइलेज पण देणार गाडी, प्लस तुझं म्हणजे कसं माहिती आहे स्पीड मेंटेन राहते. 1 तास जर तरी कॉन्फिडन्स राहतो. काय काय नजारा आहे. तर मला मोबाईलची भीती आहे, कारण का जो विंड येतो ना तो डायरेक्ट मोबाईलवरती बसतोय. आय होप माझा आवाज क्लिअर येतोय तुम्हाला सगळ्यांना, कारण का मला नको आहे की म्हणजे मी व्हिडिओ एडिट करा बघलो आणि माझा आवाज क्लिअर येत नाही भाई तुम्हाला. वायर वगैरह तो व्यवस्थित लावलेली आहे, ऐसा क्या प्रॉब्लम नहीं. म्हणजे ये हटा दो, ये जरूरत नहीं है इसकी जरूरत नहीं है लिटरली.
भाई आता आता आमचा स्टॉप डायरेक्ट ठाकरे हॉटेलच आहे. मस्तपैकी खाणार तिथे आणि मग पुढे जाणार भाई. भाई देखो म्हणजे ना, तुम्ही जेव्हा स्वप्न बघता ना की भाई मला लडाखला जायचं आहे, मला गोवा राईड करायची आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, लांब लांब जायचं आहे, एक्सप्लोअर करायचं आहे, भाई त्याआधी तुम्हाला ह्या रोडवरती पळवायला शिकायला लागणार. लिटरली सांगतो, जर तुम्ही ह्याच्यावरती चालवायला नाही शिकणार ना तर तुम्ही कुठेच चालवायला शिकणार नाही. मला आधी थोडासा वॉर्मअप म्हणतो ना आपण की भाई ह्याच्यासाठी मॅरेथॉनसाठी पळायसाठी तुम्हाला छोटं छोटं रनिंग करावं लागणार. तसं आहे लिटरली. करेंगे भाई एक दिन, सपना है. हाँ सपना है, करेंगे भाई. इसको लिया है तो अभी सब करना है. असं नाही की भाई बाईक घेतली म्हणजे फक्त घरामध्ये पार्क करून ठेवली आपण, असं नाही. मस्तपैकी एन्जॉय करायचं पाहिजे त्याच्यावरती. देखो लाइफ यही है कि थोड़ा बहुत मतलब कमाई करो, थोड़ा मेहनत करो, थोड़ा घर वालों के साथ घूमो, थोड़ा खुद पे फोकस करो. सब चीज़ें इंक्लूड करावी लागते. मी मध्ये मध्ये मराठी बोलतो, मध्ये मध्ये हिंदी बोलतो. प्लीज बेअर विथ मी. आफ्टर समटाइम्स आय थिंक माझा विचार आहे की मी हिंदीमध्ये सुरू करेन. जस्ट बिकॉज ना एकच रिझन आहे. अरे मस्त यार, टॉप बॉक्स मस्त वाटतं बाई. मस्त वाटवता. क्यूट एकदम क्यूट. क्यूट बोलवतो मी. जीभ लपलं बाई. म्हणजे काय माहिती आहे, सगळं करायचं थोडं थोडं. असं नाही की भाई फक्त राईडच करतोय, भाई निघाला भाई रोजच निघतोय भाई गाडी काढून. तसं पण नाही. आम्ही भाई कसं माहिती आहे, आम्ही जी आमची जनरेशन आहे, म्हणजे मी झालो, क्षितिज झालो भाई, आमची जनरेशन मेहनत करण्यावरती बिलीव्ह करते. म्हणजे जी आमची करंट म्हणजे जी जनरेशन आहे ती. बाकी पुढचं मला माहीत नाही, मी ओळखत नाही एवढं कोणाला बाकी जास्त. आमची जनरेशन आहे ओके. आम्ही मेहनत करण्यावरती बिलीव्ह करतो की मेहनत करा, मस्तपैकी कमवा आणि मग एक दिवस एन्जॉय करा. वाय नॉट. म्हणजे तू 6 दिवस मेहनत कशासाठी घेतोय, एक दिवस एन्जॉय तरी नक्की करायचं. बताए मैं ज़्यादा बड़बड़ कर रहा हूँ, बट प्लीज़ थोड़ा सा हेल है ना की मैं अकेले में ज़्यादा बात करतो. मला आवडतं, कारण का मी म्हणजे जेव्हा पण म्हणजे मी असं कुठे बाहेर जातो, माझ्या मनामध्ये काय नसतं चालत. म्हणजे मी असं वेडासारखा विचार करत बसत नाही, पण तरी पण स्टील मला आवडतं असं बोलायला वगैरे, जास्त बडबड करायला. नॉर्मल वाटतं माझ्यासाठी ते. सो भिवपुरी आलेलो आहे आपण. हा रस्ता तर तुम्हाला माहिती असेल भिवपुरीवाला. आहा कडक बाईक भाई. भिवपुरीवाला रस्ता तर माहिती असेल. चलो अभी वापस से एक बार वो बना देखते हैं होता है क्या अपना. 100 टच जो नहीं हो रहा है यार, पता नहीं आज 100 टच क्यों नहीं हो रहा है, डोंट नो यार. म्हणजे काय ना काहीतरी कोण ना कोणतरी समोरून येत आहे आणि मग थांबून जातोय मी लिटरली. भाई सोचो तुम लोग वो क्या गाड़ी कंट्रोल कर रहा है, मतलब बंदा भाई मस्त है भाई, मस्त है. मेरे को ना आज मैं पूरा दिन भाई उसकी तारीफ करूंगा लिटरली. म्हणजे काय चालवत होतो यार आपण, कधी शिकणार असं भैया. व्हॉट इज दिस यार, गाड़ी को नहीं सीख रहा अभी तक. चला ना फास्ट. देखो गाड़ी फास्ट चलाना इम्पोर्टेंट नहीं है, गाड़ी कंट्रोल में चलाना इम्पोर्टेंट है. सो आणि ज्याच्या कंट्रोल असतं ना तो फास्ट चालवतो ना, ते आपल्याला वाटतं फास्ट चालवतो यार, बट ते फास्ट नसतं, कंट्रोल म्हणतात त्याला. की म्हणजे भाई त्याची कंट्रोल असते, तर त्याला जर जागेवरती ब्रेक मारायला लागला ना तो मारेल, एवढी त्याच्या कंट्रोल आहे गाडी, एवढी कंट्रोलमध्ये गाडी त्याच्या. सो तसं शिकलं पाहिजे. आणि बाकी बघा तो एक लेन तर एक लेन ठेवतोय भाई, छपरी रायडर नाही तो, समजला ना. प्रॉपर आहे एकदम की म्हणजे भाई एक लेन तर एक लेन मेंटेन करायचं एकदम प्रॉपर एकदम. मान्य भाई आम्ही रायडिंग गेअर्स नाही घातलेत, तोपर्यंत आम्ही स्वतःला प्रॉपर रायडर नाही म्हणू शकत आहे. बघा ग्लोव्स पण नाहीत माझ्याकडे. घेऊ लवकरच जल्दी लेंगे. चल रहा है उसका प्रबंध चल रहा है. सबका चीज़ें धीरे धीरे बनेगी यार, ऐसे फटाफट नहीं बनती है. आज ज्याला आजचा व्लॉग माझा पूर्ण बडबड आहे. गाडीवरती असताना माझी बडबड
तो ज्याला ऐकायचे त्याने थांबवा, बाकी तुम्ही तुमच्यावरती तुम्ही स्किप करू शकता. मला नाही वाटत बाकी काय असणार आहे या ब्लॉगमध्ये. बाकी रोड आणि गाडी आणि मी, बस एवढंच आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला हेच बघायला भेटणार आहे आणि हेच ऐकायला भेटणार आहे. और एक राइडर देख गया भाई. भाई लिटरली कर्जतला आलो आपण. मेरे को मला विश्वास नाही बसत आहे भाई. शॉर्टेस्ट टाइम आहे माझा आतापर्यंतचा. भाई कर्जतला आलो. हा काय वडापाववाला आला भाई. हा लिटरली मला नाही विश्वास बसत आहे भाई. आपण एवढं फास्टेस्ट टाइम मध्ये 9:06 झालेत भाई. 1 तास म्हणजे फक्त. मला टायमिंग चेक करावं लागतं. तो टायमिंग चेक करून सांगतो व्हिडिओ व्लॉगमध्ये की आम्ही त्या वॉशिंग सेंटरच्या इथे किती वाजता होतो आणि त्यानंतर किती वेळ लागला आम्हाला. कडक वाटतं यार लिटरली. थोडासा म्हणजे आपण म्हणू शकतो ना आपण की एक लेवल वरती गेलोय आपण. थोडंसं जाऊ हळूहळू करू. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला दिवसात जर समजा आपल्याला 500-600 किलोमीटर करायचे असतील तर ह्याच्यापेक्षा थोडी अजून स्पीड मेंटेन ठेवायला लागणार. असं चालणार नाही या स्पीडवरती. ही पण ठीक आहे, ओके मॉडरेट आहे स्पीड, बट स्टील इफ म्हणजे आपल्याला जर समजा 500-600 किलोमीटर कंप्लीट करायचे, ओव्हर राईड करायचे बट नाही होगा, पता है मेरे को इतने जल्दी. बट स्टील करायचे असेल तर आपल्याला थोडंसं स्पीड मेंटेन ठेवायला लागणार. मला माहिती आहे मी कंटिन्युअसली बडबड करतोय. 10-20 मिनिट तुम्हाला बडबड ऐकायला लागणार आहे माझी. डीमार्ट आ गया, चलो खरीदते कुछ तो. कडक आहे यार, कडक आहे. आणि ऊन पण नाही लागत ना. हा मजाच येते एकदम. काय पण ए यार मेला मस्त आहे. पण हे काय आहे प्लीज कोणी जर बघत असेल कर्जतमधनं काहीतरी करायचं. लिटरली म्हणजे काय आहे रस्त्यावरती टाकलेत यार. म्हणजे प्लॅस्टिकचं एवढं हे करताय भाई तुम्ही लोक. मी लास्ट टाइम पण भीष्मासोबत ह्याला गेलो होतो कोंडेश्वरला आमच्या इथे भाई. तिथे भाई सगळ्या काचा टाकल्या होत्या सगळ्या. पूर्ण वाट लावली रे तुम्ही लोकांनी. म्हणजे ना मी सांगतो ही जी लोक आहेत ना ह्यांना बाद करा, घाण करणारी लोकांना. लिटरली भाई एवढं चांगलं नेचर आहे, एन्जॉय करा भाई. हे असं नेचर भेटायला ना म्हणजे तुम्हाला खूप पुण्य करायला लागतील तेव्हा जाऊन कुठे असं हे भेटतं तुम्हाला फिरायला ह्याच्यामध्ये. आ गया अभि ठाकरे हॉटेलच्या इथे थांबू आपण मस्तपैकी. आपलं भाई स्पॉट बनलाय तो आता ठाकरे हॉटेल, माहिती आहे का. खूप भारी असतं, मजा येते तिथे थांबायला. आणि तो स्पॉटवरती थांबला ना की मस्त वाटतं की म्हणजे हाँ चलो पहुंच गए, एक स्पॉट तक पहुंच गए ऐसा लगता है. अभी इधर ब्रेक ले सकते, मैक्सिमम डिस्टेंस कवर हो गया ऐसा लगता है. सो अरे बाप रे, वाह देख रहे हो, ये देख रहे हो विनोद, गलती देख रहे हो. सिर्फ बड़बड़ नहीं करना है, रोड पे भी ध्यान देना है विनोद. गलती देख रहे हो भाई. हां मी काय बोलवतो, हां मी हिंदीतनं का सुरू करणार याचं रिझन मला सांगायचं होतं. लाईक ना म्हणजे असं काय ॲजचं असं रिझन नाही, नॉर्मल रिझन आहे की म्हणजे मॅक्झिमम लोक हिंदीमध्ये आहेत. म्हणजे मराठी समजत नाही त्यांना मोस्टली. मला माहिती आहे मराठी समजलं पाहिजे. मी त्या साईडने भाई, मी पण मराठीच आहे. मला माहिती आहे मराठी साहित्य संग्रह सगळं पसरलं पाहिजे सगळ्या जगभरामध्ये. बट स्टील जे आपली लोक आहेत त्यांना मान्य आहे की नाही समजते, तर आपण थोडंसं आपल्या साईडने एक ट्राय द्यायचा. भाई काहीतरी आपल्याकडनं ट्राय झालं पाहिजे की भाई आपण त्यांच्यासाठी काहीतरी मेहनत घेतो आहे. सो म्हणजे काही ऑफिस कलिग्स आहेत, माझे TL वगैरे आहेत, तर त्यांना म्हणजे मी कसं म्हणजे सांगू हे, मी मराठीतनं त्यांना कसं सांगू. साऊथचे आहेत यार, साऊथच्या लोकांना मराठीतनं कसं म्हणजे काय बघतील ते लोक माझं व्हिडिओ. सो मी डिसाईड केलं थोडं हिंदीमध्ये बनवलं ना तर चांगलं वाटेल. मला मराठीतनंच कंटिन्यू करायचं आहे, नाही असं नाही, माझी पण इच्छा मराठीतनंच आहे. बट ॲज अ म्हणजे मी म्हणतोय की सगळ्यांना पोचला पाहिजे आपला कंटेंट, त्यासाठी मी हा विचार करतो आहे. बाकी आलेलं आहे आपलं डेस्टिनेशन. भाई कुठे लावली गाडी काय माहिती. हो चांगला स्पॉटला लावली रे एकदम.
भाई फुल एकदम तयार वगैरे होऊन बसला एकदम. तुला ऑर्डर ऑर्डर देऊन ठेवतो, तू ये आरामात. फुल फॉग जमा झाला यार याच्यावरती, आरशावरती. हाँ हाँ हाँ, चलो लग गया अपना गाड़ी. क्या दिख रहा है यार, दोनों गाड़ी ऐसा कडक दिख रहा है एकदम. स्पॉट पे आके खडे आपण. आतमध्ये गर्दी वाटते, भरपूर गर्दी वाटते आतमध्ये. चलो खाऊन भेटते. सो चलो निकलने का टाइम आ गया. गर्दी भरपूर असते. निघेल का? तिरपे नाही नाही नाही, निघेल का? पुढनं बाईक लावली आहे पुढे. पुढे बाईक आहे पुढे. कोला पण नाही जाणार वाटतं. भाई थोडीशी मागे खेच ना गाडी. थँक्यू. हा हा टाकतो. मयंक पाटेकर. हा नक्की. चलो थँक्यू. येस. भाई मला वाटलं होतं आज गर्दी नसेल. चलो बघा ते अभि. इथे गर्दी असेल ना आता. झोपायला लागली रे आता. सो मस्तपैकी पेट पूजा झालेली आहे. आता पुढे चाललोय. नाही म्हणत तर आम्ही भरपूर काय खाल्लं. ॲक्च्युली झालं असं काय माहिती, ऑर्डर चुकली थोडीशी जरा. आम्ही बोलताना चुकून 2 प्लेट वडापाव बोललो आणि मग त्याच्यामुळे 2 प्लेट आले वडापावचे यार. म्हणजे एका प्लेटमध्ये 2 वडापाव आले. ते जास्त आलं यार. आणि मग भजीपाव पण मागवला होता. मग ते ऑर्डर चुकल्यासारखी झाली थोडीशी जरा. ठीक आहे आता एकदाच खायचं, आता काय तर येताना खाणार नाही. बघा सगळीकडे बाई चेकिंग चाललेली आहे. मस्तपैकी चेकिंग चाललेली आहे. चांगलं आहे. त्याच्याकडे गाड्यांचे नंबर वगैरे नोट डाऊन करतात वाटतं. पुढनं आता आपल्याला जायचं आहे. पळसदरीला चाललो आहे आपण ॲक्च्युली बेसिकली. मस्त इकडे फोटोशूट वगैरे करून येऊ. आता इकडनं पुढनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. इकडनं लास्ट तुम्ही व्लॉग बघितला असेल, आपण इकडनं गेलो होतो, सरळ गेलो होतो ज्यावेळेस लास्ट टाइम मी ह्याला गेलो होतो तेव्हा. सो भाई धर्मवीर 2 मस्त बघितला भाई, मस्त पिक्चर आहे. मैं कितना भी भगा लूं, बंदा भाई पीछे से आके यू करके गायब हो जाता है. मस्त चलाता है लेकिन वो गाड़ी. आता मगाशी बघितलं ना तुम्ही जे भेटले होते, ब्लॉग बनवतो का विचार होते. गया भाई गया.
एक स्पॉटवरती आलो होतो जो आपल्याला क्षितीने दाखवलेला आहे. येस ब्रो, मस्त स्पॉट आहे. तुम्हाला इकडचे फोटोज वगैरे आमचे बघायला भेटतील. क्षितीला सुद्धा फॉलो करा इंस्टाग्रामवरती. पब्लिक आहे ना इंस्टाग्रामच्या अकाउंटचं हे काय आयडी काय? क्षितिज.718. चलो डाल देते, इस पे डाल देते, हाईलाइट करूंगा इधर. देन इकडे बट स्टिल करतील लोक फॉलो तुला बघून. ये गाडी देखलो भाई, भाई रायडर की गाडी देखलो. कडक आहे एकदम. असा मस्त सा व्ह्यू होता. रोड पण खाली एकदम चलता रे इथनं. अभी इकडे म्हणजे आपण मुंबई बदलापूरवरनं कर्जतवरनं या साईडने आलो. हा पुढचा रस्ता आहे लोणावळा जाणारा सरळ. आम्ही इथल्या मधल्या स्पॉटवर चालवतो. फोटो बिटो काढलेत. आता जाणार मस्तपैकी. तर डायरेक्ट घरीच जाऊ आता, बरोबर ना? आता कुठे थांबायचं नाही. थांबूया बोलतो ठाकरे हॉटेलला थांबूया. ठाकरे हॉटेलला नाही म्हणा, आपण 200चा घालला ना. चुकीची ऑर्डर, एक चुकीची ऑर्डर. बिन मतलबचा म्हणजे आमच्याकडनं चूक होती. कंप्लेंट करते ना पोरी हा? व्हिडिओ मध्ये घेते. नाही मागे असं गेलं. सो थोडी आमच्याकडनं चूक होती की म्हणजे आम्ही ऑर्डर चुकीची केली. म्हणजे मी माझ्याकडनं चूक झाली आहे बेसिकली. सांगून अजून कन्फ्युज केलं. हा, तू सांगून अजून कन्फ्युज झाला. तो आधीच होता कन्फ्युज होता तो आधीपासूनच, पण तो जास्त कन्फ्युज झाला नंतर. बट ठीक आहे, चलताय. खाल्ला आम्ही जेवढं जातो तेवढं. मजा आली. आता डायरेक्ट घरी जाऊ. आमची शॉर्ट राइड होती. मिलते अभी, देखते रोड पे. आधा अभी व्लॉग क्षितिज बना रहा है, थोड़ा सा मोटर व्लॉग. देखते अभी कैसा निकलता है, डालूंगा मैं इसमें. व्लॉग ना म्हणजे क्या बता, तू बता. जे करायचंय ते आता बघू, आता जे होईल ते. मला म्हणजे नक्की काय म्हणजे आय कॅन डिफाइन. हा येस, तो म्हणजे नॉर्मल म्हणजे असं बोलण्याचं वगैरे नाही. तो फक्त दाखवेल तुम्हाला, व्ह्यू दाखवेल, त्याचे टॉप स्पीड वगैरे दाखवेल. तो म्हणजे टॉप स्पीड तरी पण आहे भरपूर. किती 150 आहे ना तुझी टॉप स्पीड या गाडीची? 140 आहे ना. गाडी 155 प्लस जाते, बट माझं 140. ओके. हा, पण म्हणजे अजून सर्व्हिसिंग नाही तरी पण तो 130 पर्यंत जाते म्हणजे आरामात. तो तुम्हाला थोडासा एक छोटा पार्ट दाखवेल. टॉप स्पीड ना दाखवणार होतो, एवढं काय ह्याच्यात जाऊ नका. 90 100 तक दिखाएगा वो फटाफट तुमको करके. देख लेना. चलो निकलते अभी, फटाफट रॅप अप करते. हा, आजा कार बिर आ रे ना. शाळा सुटली वाटतं मुलांची. बदलापूरला पोचलेलो आहे. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे देखो थांबलो आणि समोर मॅटर भाई आमची आपट्यावाडीचे टर्न आहे. भाषण टर्न दिला आणि एन्जॉय करा मस्त. त्याने बघितलंच नाही त्याने ॲक्च्युली, त्याने डायरेक्ट टर्न घेऊन टाकली. असा सीन झाला. सो जाम मजा आली राईड करून. मिलते है ब्रो. थैंक यू सो मच. तेरा फेस रिवील हो गया ना पहले. मजा आया भाई, मजा आया भाई. प्रो राइडर है ये बंदा. अकेले ही जा रहा था भाई तू बता मेरे को, तेरे और मेरे बीच में कितने मिनट का फर्क था? तू सच बता. 15 मिनट का भाई. लिटरली भाई 15 मिनट का फर्क. 15 मिनट का फर्क ना बहुत रहता है. अपने को ऐसा लगता है 15 मिनट मतलब बहुत कम है. बहुत फर्क है. मतलब कम से कम ये मेरे वजह से 1 घंटा लेट आया इधर बदलापूर. सो एंजॉय केली राइड. खूप शिकायला भेटलं काय काय. चलो मिलते हैं नेक्स्ट राइड पे. अभी नेक्स्ट राइड देखते हैं कब करने का. सोचते प्लान बनाना पड़ेगा कुछ तो. चलो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. बाय बाय.